अजितदादांची राख अद्यापही शांत झालेली नाहीये, मात्र इतक्या लवकर या घडामोडी होतील असं वाटलं नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे। तसंच अजित पवारांवर झालेले सिंचन घोटाळ्याचे आरोप आता थांबले पाहिजेत, असंही संजय गायकवाड यांनी म्हटलंय। अजितदादाची राख पण शांत झाली नाही, इतक्या लवकर ह्या घडामोडी होतील असं वाटलं नाही, परंतु सर्वस्वी पवार कुटुंब हे अशा दुःखक्षणी एकत्र येतं, एकत्र बसतात आणि एकत्र निर्णय घेतात। आणि मागच्या काही महिन्यापासून जर आपण पाहिलं असेल तर दादांची सुद्धा मानसिकता हीच आहे की दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन निर्णय घ्यावेत। त्यांच्या मागे पितामह भीष्म म्हणून पवार साहेब उभे आहेत, त्यांच्या अनुभवात योग्य ते निर्णय घेतील। हा केवळ निव्वळ 100% अपघातच आहे, हा घातपात होऊ शकत नाही। आता दादा नाहीयेत, त्याच्यामुळे दादाच्या चारित्र्याला कलंक लागेल अशा काही गोष्टी घडल्या असतील तर त्या थांबल्या पाहिजे। म्हणजे भाजपने आरोप मागे घेतले पाहिजे, थांबल्या पाहिजे। अशा काही गोष्टी असतील ज्या दादाच्या चारित्र्याला बदनाम करत असतील मृत्यूनंतरही, ते थांबलं पाहिजे। त्याच्याशी सहमत असल्याचं कारण हे माझं वैयक्तिक मत आहे। आता मुंबई महापालिकेत